मोठी बातमी मुंबईतून महामुंबईत सीएनजी पुरवठा कोलमडलाय। सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेसह रिक्षा टॅक्सी सेवा गडबडली आहे। मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई परिसरात सीएनजी पुरवठा बाधित झालेला आहे। रविवारपासून सीएनजी मिळत नसल्याने अनेकांचा खोळंबाच होतोय। खास करून रिक्षा आणि टॅक्सी वाहतुकीला याचा मोठा फटका बसलाय। सोमवारी सुद्धा याचा प्रभाव जाणवतोय। रस्त्यावर रिक्षा टॅक्सीसह खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या गाड्या या कमी झाल्यात। चेंबूर येथील राष्ट्रीय केमिकल आणि फर्टिलायझर कंपनीच्या आवारातील गॅस पुरवणाऱ्या मुख्य वाहिनीत बिघाड झाल्याने ही परिस्थिती उद्भवल्याचं कळतंय। तर रिक्षा आणि टॅक्सी सेवा मुंबईमध्ये गडबडली आहे। सार्वजनिक वाहतुकीवर याचा मोठा परिणाम झालेला आहे। महामुंबईत सीएनजी पुरवठा कोलमडल्याची माहिती सध्या समोर येतेय। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे यांच्याकडून। शुभम, मुंबईमध्ये सीएनजी पुरवठा कोलमडलाय, काय अधिक अपडेट? अंकिता, खरं पाहायला गेलं तर परवापासूनच सीएनजी पुरवठा जो आहे तो मुंबईमध्ये कमी झालेला आहे आणि परिणामी जो आहे याचा फटका जो आहे तो सर्व वाहन चालकांना बसतो आहे, रिक्षा चालकांना, टॅक्सी चालकांना बसतो आहे। आणखी अर्थातच अनेक गाड्या या सीएनजीवर सध्या मुंबईमध्ये चालत असतात आणि अशामध्येच आता गॅस कंपनीकडून जे आहे आपलं एक स्पष्टीकरण आलेलं आहे की मुंबईत सीएनजी पाईपलाईन मध्ये बिघाड झालेला आहे आणि त्यामुळे पुरवठा जो आहे त्याच्यावर परिणाम होत आहे। आरसीएफ कंपाऊंड मधील मुख्य गॅसची जी पाईपलाईन आहे त्याच्यामध्ये बिघाड झाला आहे असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे आणि त्याच्यावर आता जे आहे काम देखील सुरू आहे पाईपलाईन दुरुस्तीचं। साधारणतः अजून 1 ते 2 दिवस अंदाजे हा अजून पूर्ण सीएनजीचा पुरवठा करण्यासाठी, योग्य पुरवठा करण्यासाठी जाऊ शकतो असा एक अंदाज देखील व्यक्त करण्यात येत आहे। अंकिता, निश्चित धन्यवाद शुभम, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।